दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचंय की जर हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा त्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं तपासा, कारण आजचा दिवस खरोखरच आपल्यासाठी ऐश्वर्य घेऊन आलेला आहे. राज्य सरकारने सन्मान निधीच्या रूपात 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर अधिक डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्ही टाकतो असा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि तो अंमलातही आला आहे. खात्यामध्ये हे पैसे आता प्रत्यक्षात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळपास 1,892 कोटी 61 लाख रुपये आज सकाळपासून लाभार्थी बहिणींच्या खात्यात भरल्याची माहिती समोर आली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली असून सकाळी 10 वाजल्यापासून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडत असल्याचे दिसून येत आहे. थेट महिलांच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्ते एकत्रित वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे एकाच वेळेस मिळणाऱ्या रकमेमुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंदाची ललक बघायला मिळणार आहे. सकाळीच अनेक महिलांच्या मोबाईलवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयांची रक्कम जमा झाल्याचा मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. हा मेसेज प्रत्येक महिलेसाठी आशेचा संदेश घेऊन आला आहे. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होत आहे आणि तो फक्त निवडक 10 बँकांमध्ये जमा होणार आहे. या बँकांमध्ये खाते असणाऱ्या प्रत्येक बहिणीच्या खात्यात आज ही रक्कम जमा झाली असेल किंवा होत असेल. आता नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप सुरू झाले आणि कोणत्या बँकांमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळाले आहेत यावर एक नजर टाकूया, कारण ही माहिती आपल्या सर्वांसाठीच गरजेची आहे. महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधतानाच ही मोठी ब्रेकिंग न्यूज बहिणींना दिली आहे. आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आजची तारीख ही लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी विशेषतः निवडलेली होती. त्यामुळे आजच्याच तारखेला महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे हे पाहून खरोखर समाधान वाटते. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसाठी निधी मंजूर केलेला असल्यामुळेच आज हे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याचे दृश्य आनंददायी आहे. लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे की आज फक्त या निवडक 10च बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि बाकीच्या बँक खात्यांसाठी सध्या हा प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. या योजनेचा निर्णय जेव्हा घेण्यात आला होता त्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या 10 बँकांची यादी जाहीर केली होती. अगदी त्याच बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच बँका अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे काम होत असताना फक्त या 10 बँकांमध्येच हप्ता वितरित होत आहे. सरकारकडून जी यादी लाडकी बहीण योजनेसाठी जाहीर करण्यात आली होती त्याच बँकांमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या मोबाईलवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आल्याचे समाधानकारक वृत्त आहे. आम्हाला काही बहिणींकडून मेसेज देखील आलेले आहेत की त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2 हप्ते म्हणजेच एकूण 3,000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर केला असल्यामुळे आता या 10 बँकांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे परिपत्रक जाहीर केले होते त्याच जिल्ह्यांमध्ये आता हप्ता वाटप सुरू झाल्याचे पाहून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐकावे, कारण नेमकं कोणत्या बँकांची नावे सांगण्यात आली होती, कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारमार्फत वितरित करण्यात येत आहे याची माहिती महत्त्वाची आहे. जर तुमचेही खाते या बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हालाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयांचा लाभ आज कोणत्याही क्षणी मिळणार आहे. लाडक्या
बहिणींनो, जर तुमचे खाते कोणत्याही सरकारी बँकेमध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आपल्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधत असताना 3,000 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आज जमा होणार असल्याची माहिती दिलीच, परंतु ज्या बहिणींचे खाते सरकारी बँकेमध्ये आहे त्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील दिली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आता जवळपास 50% महिलांनी तरी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आता जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची पडताळणी पार पडली, तेव्हा अदितीताई तटकरे म्हणजेच महिला व बाल विकास मंत्री यांनी सरकारी बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते आहे अशा महिलांसाठी एक नवीन यादी तयार केली आहे आणि त्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील सांगितली आहे. ती कोणती आहे ते देखील आपण पुढे पाहू. पण लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी थेट महिलांशी संवाद साधत असताना महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि महिलांसाठी आनंदाची बातमी देखील जाहीर करण्यात आली आहे. आज जवळपास 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे. बँकांकडून सरकारकडून चेक देण्यात आलेला असल्यामुळेच या 10 बँका महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्यास सुरुवात करत आहेत. लाडक्या बहिणींनो, आपली अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या 10 बँकांमध्ये पैसे वितरित केले आहेत, परंतु त्यासाठी काही अटी देखील त्यांनी लावलेले आहेत. सरकारवर आधीच कर्जमाफी, नमो शेतकरी आणि पीएम किसान यांसारख्या योजनांचे ओझे असताना लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर करणे हे एक मोठे धाडसच होते. त्यामुळे हे पैसे फक्त गरजू महिलांच्याच खात्यात सोडण्यात यावेत यासाठी अजितदादा पवार यांनी एक आर्थिक नियोजन बांधले आहे आणि त्या आर्थिक नियोजनावरून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता फक्त पात्र महिलांच्याच खात्यात सोडला आहे. मग नेमकं कोणत्या बहिणी यासाठी पात्र ठरल्यात, कोणत्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कारण लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी हप्ता वितरित होत असल्याचे सांगितले आहे. पण काही लाडक्या बहिणींना 1 रुपयाही मिळालेला नाही. काही महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे, तर काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे, तर काही महिलांना थेट 3,000 रुपये म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकत्रित मिळाले आहेत. परंतु महाराष्ट्रातील काही महिला अशाही आहेत की त्यांच्या खात्यात 1 रुपयाही जमा झाला नाही. मग ही समस्या का निर्माण झाली? नेमकी तुमच्या बँकेची समस्या झाली आहे की सरकारने पैसे सोडलेच नाहीत हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण महिलांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 33 लाख महिलांच्या खात्यात हप्ता वितरित होत असताना 9 लाख महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आली खरी, पण एक धक्कादायक बातमी देखील समोर आली आहे. दोन्ही हप्ते एकत्र सोडण्याचा विचार सरकारने केला असताना अखेर हप्ता वाटपाला सुरुवात केली असताना महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. पण कोणत्या अटीवरून 9 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत ते पाहणे आवश्यक आहे. लाडक्या बहिणींनो, आपल्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी महिलांची थेट संवाद साधत असताना ई-केवायसी प्रक्रियेत महिलांनी केलेल्या चुका स्पष्टपणे सांगितल्या आहेत. बऱ्याच महिलांकडून केवायसी प्रक्रियेत सरळ एक चूक झाली आहे आणि त्या एका चुकीमुळे अनेक महिलांचे अर्ज पूर्णपणे बाद झाले आहेत. महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की ई-केवायसी प्रक्रियेबद्दल 9 लाख बहिणी अपात्र ठरल्याचे सांगण्यात आले आहे. कारण लाडक्या बहिणींनो, जेव्हा बऱ्याच महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया केली तेव्हा त्यांनी आधार कार्डचा नंबर चुकीचा टाकला, त्यामुळेच त्यांचे अर्ज बाद झाले. तर काही महिलांनी नवऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा होता, तिथे स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकला. अशा अनेक चुका महिलांकडून झाल्या आहेत. त्या गडबडीमध्ये झाल्या असतील किंवा चुकून झाल्या असतील, पण त्याच चुकांमुळे महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुमचे खाते या 10 बँकांमध्ये असेल तर तुमच्याकडून कोणतीही समस्या झाली असली तरी देखील तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. कोणतीही अडचण न येता तुमच्या बँक खात्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळेच कोणत्या 10 बँका या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी पात्र ठरल्या आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात केली तेव्हा काही महत्त्वाच्या बँका निवडल्या. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, पोस्ट बँकचा समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर महत्त्वाची असणारी दुसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया.
खासगी बँकांपैकी सर्वात मोठी असलेली HDFC बँक देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी पात्र ठरली आहे आणि सकाळपासून पैसे HDFC बँकेमध्ये जमा होत आहेत. महाराष्ट्रातील 33 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होत असताना युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश देखील सरकारने केला आहे. इंडियन बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे खाते आहे त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे. ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता इंडियन बँकेमध्ये मिळत आहे. बँक ऑफ बरोडामध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्या महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते एकत्रित आज वितरित होत आहेत. लाडक्या बहिणींनो, जर तुमचे खाते ॲक्सिस बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आज जमा होत आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा लाभ आज मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बँकांची निवड लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे या 10 बँकांमध्ये अजितदादा पवार यांनी चेक दिलेला असून हप्ता वितरणास सुरुवात झाली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना थेट आदेश देण्यात आलेले आहेत आणि महिलांच्या खात्यावर सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर हप्ता वाटपाला सुरुवात सरकारने केली आहे. थोडासा उशीर झाला खरे तर, पण महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत हेच महत्त्वाचे आहे. सरकारने निवडलेल्या या 10च बँकांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे आणि या 10 बँकांमध्ये अजितदादा पवार यांनी निधी दिलेला असल्यामुळे या बँकांमधून महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्यात येत आहेत. महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचा लाभ आज मिळत आहे. महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना मागच्या महिन्याचे 1500 रुपये आणि आत्ताच्या महिन्याचे 1500 रुपये असे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाली आहे. महाराष्ट्रातील 33 लाख महिलांना आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ मिळत असून थेट महिलांच्या बँक खात्यात आज ही रक्कम जमा झाली आहे. हे एक सुखद समाचार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपापल्या बँक खात्याची तपासणी करा. जर तुमचे खाते वर नमूद केलेल्या कोणत्याही बँकेत असेल आणि तुम्ही KYC प्रक्रिया योग्यरित्या पूर्ण केली असेल तर तुमच्या खात्यात हे पैसे आज नक्कीच आले असतील. आपल्या मोबाईलवर येणाऱ्या SMSचे नीट निरीक्षण करा. जर अद्याप पैसे आले नसतील तर घाबरू नका, कारण ही प्रक्रिया सुरू आहे आणि सर्व खात्यात पैसे जमा होण्यास अजून काही तास लागू शकतात. सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला आहे आणि त्यामुळे अनेक बहिणींचे आर्थिक स्थैर्य सुधारण्यास मदत होणार आहे. हा केवळ आर्थिक लाभ नसून महिलांना सन्मानाने जगण्याची संधी देणारा एक सन्माननीय पाऊल आहे. अशा योजना समाजातील मूलभूत बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. तर आजचा दिवस खरोखरच लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा ठरो. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद.